सगळे तयार? हा कार्यक्रमाला करूया. या पुंडेत तुषारभावना या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती विशेषजाड्यापहा शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहा. आपण तुकाराम बीज या कार्यक्रमाची तुम्हाला सर्वांना माहिती आहेच, पण तरी थोडक्यात म्हणजे आजचा हा दिवस फाल्गुन कृष्ण द्वितीया दुपारी 12:02 देहू येथून तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं आणि म्हणून हा दिवस आपण आज विशेष साजरा करतो. आणि त्याच्या संदर्भात आपण आज काही भजनं, काही महाराजांचे अभंग गाऊन त्यांची सेवा करणार आहोत. याला आता आपण सुरू करू. सर्वप्रथम आपल्या कलाकारांची ओळख माझ्याबरोबर आज आहेत. अमेय बनसोड आपले गायक, शैलेश तिरपुटकर पेटीवर आणि राहुल जोशी तबल्यावर, आणि आपले दोन तरुण कलाकार विराज आणि आदित्य अद्वैत. सॉरी, आणि ऐकाल तर अद्वैत हा अमेयचा स्टुडंटच आहे. विराज सॉरी. तर आपण अमेयच्या कामाविषयी पण नंतर बोलूच, पण आता आपण सध्या कार्यक्रमात सुरू करू. पहिला महत्वाचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे संत परंपरा. आज आपण जी करतोय त्या सगळ्याचं प्रयोजन काय. तर संत परंपरा आपण जी महाराष्ट्रात मानतो ती फारच विशेष आहे. तुम्हाला सर्वांना त्याची माहितीच आहे. पण 13व्या शतकातल्या ज्ञानेश्वर माऊलींपासून 17व्या शतकातल्या तुकाराम महाराजांपर्यंत अशी आपली परंपरा. त्याचे 5 संत ज्यांनी आपली भक्ती मार्ग म्हणा, भागवत धर्म म्हणा, वेगवेगळे शब्द लोक वापरतात, त्याला संपूर्ण रूप देण्याचे काम या 5 संतांनी केलं. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं असतं की त्याला 5 प असं म्हणतात, की म्हणजे ज्ञानेश्वर माऊली पहिले, त्यांचा प म्हणजे प्रज्ञा, त्यांची प्रज्ञा, त्यांची बुद्धिमत्ता, हेच त्यांचं मुख्य वैभव असं आम्हाला सगळे माहितीच आहे. आपल्या ज्ञानेश्वरी, सांगदेव पासष्टी, हरिपाठ, हे सगळं आपण माहिती आपल्याला, आणि त्याच्यातून त्यांची प्रतिभा आपण नेहमी पाहतच असतो. त्यांच्याच बरोबर एक जवळपास नामदेवांचा प म्हणजे प्रचार. तुम्हाला आठवत असेल त्या काळात सुद्धा त्यांनी पंजाबपर्यंत जाऊन अनेक वर्ष राहून तिकडे आज तिथे घुमान नावाच्या गावी त्यांचं आजही मोठं मंदिर आहे. त्यांचं पंजाबी लोकांमध्ये, शीख लोकांमध्ये खूप महत्व आहे. तुम्हाला माहिती, नामदेवांचे 62 श्लोक शिखांच्या धर्मग्रंथातही आहेत. तर अशी ती जुनी त्यांनी 500 वर्षापूर्वी जी सांस्कृतिक कनेक्शन करून दिलं, हे त्यांचं विशेष महत्व, प्रचार केला त्यांनी सगळ्याचा. त्याच्यानंतर येतात एकनाथ हे एकमेव संत म्हणता येतील की ज्यांनी स्वार्थ, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही समर्थपणे एकत्र सांभाळले. म्हणून त्यांचा प म्हणजे प्रपंच असं आपण म्हणतो, की प्रपंच करावा नेटका, यशस्वीपणे प्रपंच पण करायचा
परंतु परमार्थाची वाट मात्र सोडायची नाही, की आपण जर चार पुरुषार्थ म्हणतो, अर्थ धर्म करता करताच मोक्षाची वाट सुद्धा चुकता नाही का. हे कसं करायचं हे आपण त्यांच्याकडनं शिकतो. चौथे येतात रामदासांचा प म्हणजे प्रतिकार. त्यांनी संतांनी फक्त टिपळे वाजवत जग करत राहायचं असं नाही, तर आपल्या धर्मावर आपल्या राज्यावर कोणी आक्रमण करत असेल त्याला विरोध केला पाहिजे. त्यासाठी आपण आपली सैन्य किंवा धीर लोकांना दिला पाहिजे हे. आणि तुकाराम महाराज म्हणजे त्यांची प म्हणजे प्रपन्नता, आणि ते आपण आज मुख्य पाहणार आहोत. प्रपन्नता म्हणजे शरणागती. संपूर्ण शरणागती म्हणजे काय हे आपण तुकाराम महाराजांकडून शिकतो. तर असं हे विशेष. आणि संत परंपरेच्या ह्या 5 मुख्य आपण ज्याला पाया म्हणू शकतो, पाया, त्यात ज्ञानदेव रचिला पाया आणि तुका झाला ते कळस, अशी ही आपली पूर्ण संस्कृती आहे. आणि आज आपण त्यातल्या फक्त तुकाराम महाराजांचं थोडंसंच पाहणार आहोत, कारण सगळ्यांचं एकत्र कार्य केलं तर ते वर्षानुवर्ष कार्यक्रम करायला लागतील, आणि करू आपण, नक्कीच करू. त्याच्या पुढचा भाग येतो तुकारामांची शिकवण. आणि आज विशेष मला लक्षात आलं की आपण तुकारामांविषयी किती बोललं तरी कमीच असतं. तर मी म्हटलं अगदी छोटा मुद्दा घेऊया आपण, की त्यांचे जे शब्द प्रकरण म्हणून त्यांनी लिहिलं होतं ते बरंचसं आता म्हणतात की नाहीसं झालं, पण काही त्यातलं बाकीचे आहे. तर संवाद कला, बोलणं म्हणजे काय, बोलणं कसं असावं, आणि त्याच्यात आपण आपली जबाबदारी काय हे कळून घेणं. तुकाराम महाराजांनी याच्यावरती खूप मोठी भाष्य करून ठेवलेली आहे. त्याचे 2-3 उदाहरण तुमच्या समोर सांगतो. एक म्हणजे घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्याआधी. कोणताही शब्द तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तो घासून, पुसून, तासून, तपासून मगच तुमच्या तोंडातून बाहेर पडला पाहिजे, तरच त्याच्यात तुम्ही योग्य तऱ्हेने तुम्हाला अचीव करायचं ते करू शकाल. दुसरा एक त्यांचा श्लोक माझ्या डोळ्यासमोर आला. बोलावे खरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. किती मोठ्या गोष्टी आहेत बघा, किती साधा शब्द सांगितलेला. आणि संस्कृतमध्ये जे तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य आपण पाहूच काही आणि अभंग आपण जेव्हा ऐकू तेव्हा, की वेदांतातले सगळ्यात कठीण असे सगळे जे कॉन्सेप्ट आहेत ते इतक्या साध्या मराठीमध्ये कोणी लिहू शकतं ही आपल्याला कल्पनाच अशक्य वाटते. ते संस्कृतमध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, सत्यम ब्रियात प्रियम ब्रियात, की सत्य पण बोला पण ऍट द सेम टाइम ते कोणाला कळू नाही वाटतं, ते प्रिय पण वाटलं पाहिजे. आणि ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट, की सत्य पण बोलायचं पण ते प्रिय पण असावं. सत्य बोलणाऱ्यांना आपण कडू होत त्याचा अभिमान असतो, आणि गोड बोलणाऱ्यांना आपण खोटं बोलत असतो याची दाद नसते. दोन्ही चुकीचं आहे, दोन्हीचा बॅलन्स करून बोलता येईल. आणि तिसरं सुंदर, जिभेवर ताबा सर्व सुख जाता, पाणी वाणी नाणी नासू नये. जिभेवर ज्याचा ताबा आहे तो सर्व सुखांचा धनी होतो. नाणी पण नासू नये, पैसा कधी नासू नये, वाणी पण नासू नये, आणि पाणी पण नासू नये. आज आपण सेव्ह वॉटर, सेव्ह अर्थ वगैरे जगभर मोठमोठे कार्यक्रम चालवतो. घरामध्ये लिहून ठेवले की पाणी कधी नासू नये, कारण त्याच्यावर महत्वाचं रिसोर्स जगात कुठलाच नाही. पाणी नाही तर सगळंच नाही. तर अशी ही तुकाराम महाराजांची महती, आणि ते आज आपण थोडीशी ऐकणार होत्या सगळ्या कलाकारांच्या थ्रू. सुरुवात मोठी विशेष आहे आजच्या कार्यक्रमाची, की एक तरुण मुलगा पुण्यावरनं बॉस्टनला शिकायला आलेला, MS करायला. नेमका कोविडचा काळ, सगळीकडे भीतीचं वातावरण, आई वडिलांचा जीव पुण्यात तिकडे घाबरून गेलेला, मुलगा इकडे एकटा, त्यालाही काही कळेना की आपण त्यातनं कसा मार्ग काढायचा. असं सगळं असताना त्या मुलाच्या मदतीला धावून कोण आलं तर आपले तुकाराम महाराज. आणि त्या मुलांनी एक अभंग लिहिला, तो अभंग आज आपण ऐकणार आहोत. तिथं 21व्या शतकात लिहिलेला अभंग असला तरी तो आहे तुकाराम महाराजांचा, असं तुमच्या लक्षात येईल. आणि आपलं विशेष भाग्य काय आज, तर तो अभंग ज्यांनी लिहिला तोच आपल्या समोर आज बसलेला आहे, आणि तोच म्हणून दाखवणार आहे. अमेय बनसोड पुण्यात आमची, आणि आम्ही इकडे नुकतेच त्यांनी सेटल झाला, आता नवीन पेन्सिल्व्हेनियामध्ये नोकरी करतो.
आणि संगीत हेच मुख्य उद्देश त्याच्या आयुष्यात होतं. तर आता लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा शास्त्रीय संगीताचे क्लासेसही त्यांनी सुरू केले. प्रत्येक शाळा झूमवर अशा वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने तुमच्याकडे कोणाला लहान मुलांना वगैरे सुरू करायचं असेल तर नक्की मला संपर्क करा, मी त्याची ओळख करून देईल. तर तुकोबांचे शब्द कसे हे झाले, अमेयच्या शब्दातनं प्रकटले की पंढरीच्या तीरी सुख आणि शांती. आणि त्याला हॉस्टेलमध्ये कोविडच्या दिवसात पंढरीच्या तीरी सुख आणि शांती आहे हे मात्र विसरलं नव्हतं. आणि दुःख पण विठ्ठल, सुख पण विठ्ठल, अणु पण विठ्ठल, रेणू पण विठ्ठल, शून्य पण विठ्ठल असं म्हणायपर्यंत या 24 वर्षाची मुलाची मंडळी गेली. त्यामुळे मला तिथं फार कौतुक वाटतं. तर अमेय पहिल्या गाण्यापासून सुरुवात करा. पंढरीच्या तीरी लाभे सुख नि शांती. पंढरीच्या तीरी लाभे सुख नि शांती. पंढरीच्या तीरी लाभे सुख नि शांती.
विठ्ठला माझ्या माया बापा शून्य विठ्ठला विश्वरूपी घरा
तुकाराम महाराजांची ज्या काकडा आरती असते आपण ज्याला तुकाराम महाराजांची काकडा आरती आपण ज्या करतो म्हणजे पहाटेची आरती, तेव्हा त्यात काही विशेष अभंग आहेत. त्याला मंगलाचरणही म्हणतात, त्याला आळवणीचे अभंगही म्हणतात. तर त्या 8-9 अभंगांचं वैशिष्ट्य असं की त्याच्यात तुकाराम महाराजांची आता नव्या शब्दात सांगायचं म्हणजे फिलॉसॉफी आता आपण तर आपण एक त्यातलाच अभंग आता ऐकणार आहोत. तो म्हणजे तुम्ही सनकाधिक संत. आपण 4 बाल ऋषी जे मानतो, ब्रह्माची मुलं आपण त्यांना म्हणतो, सनक आणि अशी, त्यातल्या या 4 बाल संतांना उद्देशून गेलेला अभंग आहे. आणि हा विष्णूची जी परंपरा कुठेही कोणत्याही रूपाने असते, बालाजी असो, आपला विठ्ठल असो, तिकडे या बाल ऋषींचं महत्व खूप मोठं, त्यांना अत्युच्च स्थानी आपण मानतो. तर त्यांना तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही म्हणविता स्वतःला कृपावंत, तर माझ्यावर एकच कृपा करा, ती म्हणजे एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. म्हणजे देवाकडनं किंवा संतांकडनं मागावं काय याची ही शिक्षण आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय मागतो, मटेरियल वस्तू मागतो आणि त्या काय गैर आहेत त्याच्यावर टीका वगैरे असं काही करायची गरज नाही. परंतु आपण अमुक योग्यतेचा माणूस भेटला तर काय मागावं याचंही याच्यामध्ये खूप मोठं शिक्षण आहे. की सनकाधिक जेव्हा तुमच्यावर प्रसन्न होतील तेव्हा तुम्ही फक्त देवाला नमस्कार पाठवा, माझं एवढंच, त्याच्या पलीकडे सांगायची काही गरज नाही, असं येतात ना आपल्याला ऐकायला मिळतं. तर आम्हाला तुम्ही सनकाधिक संत घ्या का. संकालिक संत
महाराजांचे अभंग म्हटलं, तुकाराम महाराजांचे अभंग म्हटलं की भीमसेन जोशींची आठवण तर होते. त्यांनी ते अमर करून ठेवले. आणि त्यातही मुख्य म्हणजे राम फाटकांचं संगीत आणि चाली त्यांनी ज्या दिल्या, त्यामुळे आज काही अभंग जे अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घरोघरी पोहोचणं शक्य नसतं, ते राम फाटकांनी सगळ्यांच्या घरी पोहोचवलं हे मात्र नक्की. राम फाटक स्वतः अतिशय मोठे संगीतकार होते, गायकही होते. पुणे ऑल इंडिया रेडिओचे डायरेक्टर होते. त्यांनी अनेक कलाकारांना संधी देऊन पुढे आणलं, मदत केली. तर त्यांची अनेक रचना आहेत वेगळ्या, त्यांची भावगीतं पण खूप आहेत, परंतु ते विख्यात मात्र झाले भीमसेन जोशींच्या अभंगांसाठी. त्यातून आपण आज काही पाहणार आहोत. आता कोठे धावे मन, असं तुकाराम महाराजांनी एकदा म्हणून ठेवलं होतं की मन सारखं कुठेतरी पळतच राहतं, त्याच्यावर कावाट म्हणून जवळजवळ अशक्य आहे. परंतु ते मन जेव्हा माझं विठ्ठलाकडे धावतं तेव्हा काय होतं, तर सगळा भाग गेला, क्षीण गेला, त्यामुळं भागणं जे सगळं झालं होतं ते सगळं निघून गेलं. क्षीण आला होता मनाला, बुद्धीला, शरीराला, तो सगळा निघून गेला आणि अवघा झाला आनंद. आणि ही विशेष गंमत आहे की तुकाराम महाराजांचं आयुष्य ज्यांनी वाचलंय, ऐकलंय, त्यांच्या आयुष्यात सुख असं म्हणणं जवळजवळ नव्हतंच काय. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी हालच काढले, आर्थिक सामाजिक बहिष्कार सहन केला, त्यांचे सगळे लिहिलेले अभंग बुडवून टाकण्यात आले, सगळं आपल्याला माहितीच आहे. पण तरी सुद्धा तुकाराम महाराज काय म्हणतात, तर आनंद आहे माझ्या आयुष्यात, फक्त बाकी काही नाहीच आहे. विठ्ठलाचं दर्शन झालं की फक्त उरतो आनंद. तर अशा या भावना व्यक्त करण्याची काही अभंग आहेत. तर त्यातला आता एक आम्ही आपल्या पुढे पेश करेल. आता कोठे धावे मन.
विठ्ठल शब्दाची माहिती आपण सगळे जाणतो, पण आता गेली 20 वर्ष मॉडर्न मेडिकल सायन्सनी पण त्या शब्दाचा किती अभ्यास केला आणि काय म्हणतायत तुम्ही बघितलं नसेल तर युट्यूबवरती जरूर पहा. विठ्ठल शब्दाने हार्टबीट्स कसे चेंज होतात, हार्टबीटचं कसं स्टॅबिलायझेशन होतं, आणि तो विठ्ठल म्हणण्याचा अर्थ तुम्ही जसं ऐकलं विशिष्ट धाटणी असते विठ्ठल शब्द. विठ्ठल 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 ते साधारणपणे 9 ते 10 मिनिटं रोज करणारे आता जगात लाखो माणसं, आणि नक्कीच त्याचा खूप लोकांना फायदा होत आहे. हेल्थच्या दृष्टीने सुद्धा, मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने नुसतं आपली श्रद्धा अशा अर्थाने झाली. आता थोडंसं आपले मित्र इकडे जमलेत, राहुल जोशींविषयी सांगतो. राहुल IT प्रोफेशनल आहेत, तबल्याचं संगीताचं ज्ञान आणि निष्ठा तुम्ही पाहतच आहात, तबला शिकवतो पण. आणि मला विशेष सांगायचं म्हणजे राहुल आणि त्याची मोठी मुलगी मृदुला ना, दोघं संस्कृत शिकवतात एवढ्या सगळ्यांना वेळ काढून. आणि अजूबाईचा त्याचा मुलगा तो संस्कृत शिकतो सध्या, तो पुढे शिकवणार. आणि छान अतिशय हे करतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळ काढतो. वेळ कसा काढतो मला अजून खरं म्हणजे कळलेलं नाही, पण कधीतरी कळेल. आता पुढचा आपण अभंग बघणार आहोत तो तुकोबांचा, वेगळ्याच तऱ्हेचा. म्हणजे आपण ज्ञानोबांपासून तुकोबापर्यंत अभंग ओव्या सगळ्या ऐकतो, साहित्य ऐकतो. तर थोडंसं सांगतो बॅकग्राऊंड म्हणून की 500 वर्ष 600 वर्ष हे अभंग सगळे गातात असतात, पण जेव्हा आपल्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग ध्वनिमुद्रणाची सोय झाली तेव्हापासून आपलं असं रेकॉर्ड असं निर्माण व्हायला लागलं. पहिली पिढी जवळजवळ 100 वर्षापूर्वी होऊन गेली. पलुसकर, इंग्रजकर, त्याच्यानंतर दिना कोंडलेशकर यांनी जे रेकॉर्ड झालं, त्यामुळे आपण ऐकू शकतो. दुसरी पिढी आली सुधीर फडके, गदिमा, भीमसेन जोशी, हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर अशा लोकांची. आणि आता तिसरी पिढी पण म्हणजे आनंदाची गोष्ट की अजिबात कमी होत नाही, वाढतच चाललंय. तर तिसऱ्या पिढीत काही काही तरुण मुलं, विश्वजित बोरवणकर, अजय अतुल, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, त्यांनी एक भजनाला अभंगाला वेगळ्याच तऱ्हेचं रूप द्यायला सुरू केलं. त्याची आनंदाची गोष्ट आहे. तर आपण आता ऐकणार राजा फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं विश्वजित बोरवणकर यांचं वेढा वेढा रे पंढरी. अतिशय वेगळेच शब्द आहेत. विठ्ठलाविषयी बोलताना अचानक पंढरीला वेढा घाला, विठ्ठलाला बांधून ठेवा, हे असे सगळे शब्द कुठून यायला लागले. तर ते तुकारामांनी काय लिहिले त्यामुळे मला समजावून घेईल. पण त्यांना सांगायचं एवढंच की विठ्ठलापुढे पंढरी पुढे शरणागती पत्करा. वेढा घाला म्हणजे सोडू नका पंढरीला, अशा अर्थाने. ते आपल्याला वेढा म्हणजे असं वाटतं काहीतरी युद्ध वगैरेचा प्रकार आहे म्हणून, तसं न करता वेढा वेढा रे पंढरी आणि धरा धरा रे विठ्ठल. धरा म्हणजे काय तर सोडू नका अशा अर्थाने. आणि म्हणून तुकारामांची प्रपन्नता जी म्हणतात की शरणागतीची वेगवेगळी रूपं आपल्याला त्यांच्याकडे पाहायला मिळतात. तर आम्ही वेढा वेढा रे पंढरी. Hare
लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर 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 लुटा लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर धरा रंगमाईचा वर धरा रंगमाईचा वर धरा रघुमाईचा वर धरा रघुमाईचा वर लेढावे धारे पंढरी लेढावे धारे पंढरी 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 लेढावे धारे पंढरी तुका म्हणे चला चला तुका म्हणे चला चला तुका आपण पंढरीवर हल्ला केला, विठ्ठलाला बंदिस्त केलं, सगळं तुकारामांनी करून दाखवलं आपल्याला. तर परत आपण एकदा एक काकडा आरतीत अभंग घेणार मंगलाच्या नाटात गरुडाचे पायी. आपण मगाशी बघितलं गोपांनी सनकादींची मिरवणूक केली, आमचा नमस्कार पाठवा देवाला. आता ते गरुडाची मिरवणूक करतात. गरुड म्हणजे विष्णूचं वाहन, त्याचा नक्कीच वशिला लागेल विष्णूकडे अशी त्यांची आशा आहे. म्हणून त्यांनी गरुडाला पण मिरवणूक केली. गरुडाला सांगतात की मी तुझ्या डोक्यावरती परत परत पाय ठेवतो आणि वेळा वेळा डोल, पण काय कर माझ्यासाठी बोल रे. तो हरी वेगाने घेऊन ये मज दिनाते उद्धारी. आता उद्धार करण्यासाठी त्या हरीला माझ्या घेऊन ये. आणि तुम्ही ते पाहता बरोबर हरी आला, हरीने घेऊन पाठवला आणि गरुड घेऊन तुकाराम महाराजांना संदेश घेऊन गेला विष्णूला भेटायला. आणि अशी सगळी कथा परत त्याच्यात तुकारामांची प्रबंधकात आपण पाहतो की किती ते स्वतःला अर्पण करू शकतात विष्णूकडे विठ्ठलाच्या पायी. आणि आता गरुडाचे पायी अभंगाचं वैशिष्ट्य भारुडाच्या पद्धतीचं आहे. थोडा तुम्हाला वेगळा त्याचा रिदम खूप आवडेल. तर याच्यामध्ये तुम्ही सगळेजण जॉईन करा. त्यामुळे तुम्हाला फोन करेल आणि नक्की मन मोकळेपणाने अगदी त्याच्यामध्ये सगळ्यांनी जॉईन करा. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे
हे सगळे बिझी करिअर करून कसा याच्यासाठी वेळ काढतात हे मला कळलं. मला स्वतःला उत्साह देणारं ठरलं. आपल्या देवळातही आपण त्याचा कार्यक्रम केला होता मागच्या दसऱ्याला. रात्री 1:30 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत बसायचे. तेव्हा आपल्याला पुढच्या दिवशी इतका छान मजा वाटते. तर असं सगळं चालू असतं. पण नाही, आपला दुसरा साथीदार शैलेश देशमुखकर हा पण IT प्रोफेशनल आहे आणि ही इज अ PhD इन सिव्हिल इंजिनिअरिंग. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये खूप काम करतो आहे 1 वर्ष. आणि त्याच्याच बरोबर हे तुम्ही पाहता अशी आपली सगळी सहकारी मंडळी सेवेकरी मंडळी आहेत. तुम्ही पण सगळे जॉईन व्हा. मला विशेष कौतुक करायचं विराट आपल्या मागच्या दसऱ्याच्या कार्यक्रमात सहज साथीला मोनचा आला. आम्ही गाणं ऐकलं आणि त्याला जी काय स्फूर्ती आली आणि काय आम्हीकडे गाणं शिकायलाच सुरू केलं. आणि आता तो काय मत आपल्याबरोबर असतो. अशी सगळी चेन आहे. आणि या चेनवर मला एकच नेहमी आठवतं, तुकारामांचं वाटतं की एकमेकाला सहाय्य करू अवघे जरूर सुचवतो. वेगवेगळे मार्ग आपल्याला आपण एकत्र आलो की मार्ग दिसायला सुरू होतात. ते सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आहे. आपण सगळ्यांना अतिशय लाडका असलेला घेणारा अनुरणीया ठोकळा. आणि त्याच्याविषयी थोडंसं बोलतो कारण की खूपच महत्वाचा अभंग आहे. मला असं वाटतं की सूत्रबद्धाने कसं लिहावं, कमीत कमी शब्दात कसं लिहावं आणि संबंध वेदांचं सार कसं 4 अभंगात
4 पण नाही म्हणजे एकच अभंग आहे तो छोटा छोटा अगदी 8 अक्षरांचा. तर कसं उतरावं थोडंसं तुम्ही आता हे बघाल तर अणुरणी या ठोकळा तुका आकाशा एवढा. काय मी अणुरेणू एवढा छोटा पण आहे पण मी आकाश एवढा मोठा पण आहे. म्हणजे त्यांना पूर्ण जाण्याची अहम ब्रह्मास्मी. पण अहम ब्रह्मास्मी खूप अवघड. कसं काय बोलून घ्यायचं काय त्यांनी सांगून टाकलं तुम्ही छोटा पण आहे खूप. पण जेव्हा मी माझ्या या परमात्म्याचा विचार करतो तेव्हा मी अजिबात छोटा नाही, मी सगळ्यात मोठा आहे. तर हा त्यांच्या पहिला श्लोक. दुसरा गिळून सांडिले कलेवर. गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत अहंकार आहे आणि सगळे आपल्या जे काय आपण आयुष्यात सफर करतो ते सगळं आहे. जोपर्यंत आपण शरीराची महत्ता मानत राहतो आणि तो स्वभावच आपला तो गैर काय नाही. पण जेव्हा ते टाकलं गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार तेव्हा लक्षात आलं की हा सगळा भ्रमाचाच आकार आहे. त्यातनं 2 वेदातले महत्वाचे शब्द आपल्याला त्याच्यात रिफ्लेक्ट होतात. एक म्हणजे सच्चिदानंद रूप म्हणजे काय. जेव्हा तुम्ही शरीराच्या पलीकडे वगैरे तेव्हा सच्चिदानंद करू शकतो. आणि दुसरं शंकराचार्यांनी म्हणून ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. हे जग जे आहे त्याच्यात आपण आपलं शरीर नांदतो ते मिथ्या आहे आणि ब्रह्मसत्य हे लक्षात येणं म्हणजे त्या प्रगतीचा मार्ग. आणि तुकाराम किती साध्या शब्दात बघ म्हणतात सांडिली त्रिपुटी अवघी दीप उजळला घटी. त्रिपुटी आपला वैदिक कॉन्सेप्ट आहे, अनेकांना माहिती असेल की आपण त्याला ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता अशा 3 तऱ्हेने पाहतो. की ज्ञान म्हणजे वेगळं, ज्ञान होणारा वेगळा आणि ज्ञानाची आकलन होतं ते वेगळं. अशा अनेक गोष्टी. ही त्रिपुटी जी आहे ती माणसाला घोंगट ठेवते कायम. ही त्रिपुटी जेव्हा सांडली तेव्हा असं लक्षात आलं की आतमध्ये ऑलरेडी दीप जळतच होता, वेगळं काही करायला लागत नाही. आणि हे आपल्या वेदांतात परत परत येत राहते की आपल्याला वेगळं काही करायला लागत नाही, ऑलरेडी तो तोच आहे तो आपल्या आतमध्ये. आपण त्याच्या आजूबाजूला जी सगळी आवरणं घालून ठेवली ती बाजूला काढणं फक्त आपलं काम असतं. आणि चौथं म्हणतात तुका म्हणे आता उरदो उपकार होता. व्यासांनी म्हणून केलं. व्यासांचं आपण एवढं महत्व मानतो, 11 पुराणं लिहिली, हे केलं, सगळं एकत्र आणलं, वेद एकत्र आणले. व्यासांनी काय सांगितलं शेवटी 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वय. 18 पुराण सगळं 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 ठीक आहे. 2 वचनं लक्षात ठेवा धर्म पाळायचा असेल तर. परोपकार पुण्याय पापाय परपीडन. दुसऱ्याची उपकार करा म्हणजे पुण्य झालं, दुसऱ्याला त्रास द्या पाप झालं. हे 2 तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला 18 पुराणं कळली. तुम्हाला ती वाचायला वेळ आहे, शक्य आहे, नाही शक्य काही तरी होत. ही 4 कडवी म्हणजे हे 4 महत्वाचे विचार. तर आता ते आपण ऐकूया कामेय आणि चंद्राकडे.
आता तुम्ही सगळ्यांनी मीराचा साथ देताना ऐकलं. मला नेहमी आमचं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देवळात प्रॅक्टिस चालू झाली तेव्हाच आठवलं. तुका म्हणू का काय विचारायला काही कळत नव्हतं. पण आज इतक्या सुंदर डेव्हलप झालाय की अगदी गुरुला साथ द्यायला बसलाय. खूपच छान वाटतं सगळं बघितलं. त्यात आपण आता आपलं शेवटचा अभंग म्हणणार आहोत. तो परत मंगळाचरणातला आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. एक विशेष परत तुकारामांचे शब्द की निघताना ते म्हणतात की आमच्याकडे जायची वेळ झाली, विठोबा वाट बघतोय, निघतो आता, परंतु सर्वांची माझ्यावरती कृपा असू दे, सर्वांना मी क्षमा मागतो. सर्वांची म्हणजे ज्यांनी त्यांना आयुष्यभर त्रास दिला, ज्यांनी त्यांचे अभंग पुरवले, ज्यांनी त्यांना मारलं सुद्धा, अशा सगळ्या माणसांची तुकारामांची जाताना भावना काय, सगळ्यांनी मला क्षमा करा, माझ्यावर कृपा ठेवा. आणि आपल्याला लक्षात येतं की असं म्हटलेलं आहे आपल्या शास्त्रांमध्ये की जाण्याच्या क्षणी तुमच्या मनात जो विचार असतो तो ठरवतो की तुमचा पुढचा जन्म काय होणार. त्यामुळे जाण्याच्या क्षणी विचार काय आहे हे लक्षात घ्या. आणि जाण्याच्या क्षणी तुम्ही असं अचानक तरी नाही करू शकत, अरे तुम्हाला जायची वेळ झाली, आता मी चांगला विचार करतो, असं तर काही शक्य नाही. कायम चांगले विचार मनात असतील तरच ते शक्य होतं. म्हणून त्या दृष्टीने या अभंगाचं मंगलाचरणाचं महत्व आम्ही जातो. आहे तो सुद्धा शेवटचं गाणं आहे. सो बेसिकली तुकाराम महाराजांनी भाऊनी खूपच छान त्याच्याविषयी मनस्तता सांगितलं आहे. पण माझ्या आयुष्यावर जो मी गाणे आलो त्यांच्यामुळे आलं अनेक कुठच्या गोष्टीचे अभंग. सो जेवढे धन्यवाद मानून तेवढे कमीच आहे. आणि तुमच्या सर्वांचे मला एकदा परत धन्यवाद मानायचे आहेत, कारण की अमेरिकेमध्ये नाही की इन 22 आय डोंट एक्सपेक्ट. सो थँक्यू सो मच फॉर प्रिझर्विंग अवर कल्चर. आणि जे चांगलं ते घ्यायचं, वाईट ते सोडून घ्यायचं, इलाजमानी शिकवतो. सो प्लीज लाईक मोर फॅमिली इंग्लिश. सो आम्ही कसं करतो की मी इंग्लिशमध्ये ते लिहितो, म्हणजे आम्ही जातो तुम्ही AMHIJATOTUMH, पण तो अन्वयार्थ त्याला कळणं आणि तो त्याला उमगणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एक गॅरंटी देऊ शकतो की तुमचं सगळे लहान मुलं आहेत आणि त्याचे पालकही त्यांचं आहे. तर बालपणापासून मला आमची भजनी मंडळात घेऊन जायचे, तर त्याच्यानं मंडळात पण संस्कार झाले. तर एक गॅरंटी आहे की आपल्या मुलांवर असे जर संस्कार झाले तर चांगलं मला माहिती आहे, वाईट मार्गाला मुलं लागू शकत नाही. सो नकळतपणे आपण घरी लावल्याचे गाणे तांपुरा लावून ठेवायचं, काय चाललंय असं त्यांना क्युरिओसिटी खूप असतं. मग थोडंसं काहीतरी सोपे आपण देहाची पूजा करायची, थोडंसं काहीतरी थोडंसं म्हणायला नकळतपणे होतं, नंतर त्यांचं पिकअप करतात. वन बन नक्षत्र कृपा असो द्यावी आम्ही जातो तुम्ही
कृपा असो द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी सगळा सांगावी विनंती माझी सगळा सांगावी विनंती माझी आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा वैकुंठा श्रीरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी अंतकाळी विठो सहित झाला वृत्त पुरी सहित झाला वृत्त आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी सकाळा सांगावी विनंती माझी आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी कृपा असो द्यावी कृपा असो पांडुरंग
हा आपण शेवटचा अभंग ऐकला. तुम्ही दुसरा एक अभंग ऐकलेला आहे, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा हा दिस गोड व्हावा. तर तेच या पण अभंगाचा मूळ होतं. आणि शेवटचा दिवस असा कधी अचानक गोड होऊ शकत नाही. संबंध आयुष्याचा प्रवासच ठरवतो की शेवटचा दिवस गोड होणार की नाही. ते आपलं महत्वाचं शिक्षण आपल्या सगळ्यांसाठी. तर याचा अर्थ सगळं सोडून द्यायला लागतं वगैरे असं का नाही. गृहस्थाश्रम करायचा, आपली सगळी कामं करायची, व्यावसायिक आयुष्य जगायचं, प्रगती करायची, कुटुंबासाठी समाजासाठी करायचं, पण एक मोक्षावरचा पाय कधी काढायचा नाही. हा त्याचा सगळ्याचा सारांश असं आपण म्हणू शकतो. तर आता आपली पूजेची वेळ होत आली. आपण इकडे कार्यक्रम संपूया. एकदा आपल्या 5 कलाकारांसाठी